ज्ञानेश्वरी अध्याय 5. अर्जुन उवाच संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि यश्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्. मग पार्थू श्रीकृष्णा ते म्हणे, हा हो हे कैसे तुमचे बोलणे, एक होय तरी अंतःकरणे विचारूये. मागा सकळ कर्मांचा संन्यासू, तुम्हीची निरोपला होता बहुवसू. तरी कर्मयोगी केवी अतिरसू, पोकितसा पुढती. ऐसे द्वय्यरथ हे बोलता, अम्हानेन तयांची या चित्ता. आपुलिये चाडे अनंता, उमजू नोहे. ऐसे एक सारा ते बोधिजे, तरी एकनिष्ठाची बोलिजे. हे आणखी काय सांगिजे तुम्हा प्रती. तरी याची लागी तुमते, म्या राऊळासी विनविले होते. जे हा परमार्थू ध्वनी ते न बोलावा, परी मागील सो देवा. आता प्रस्तुती उकुलू देखावा, सांगे तो हुई मोजी बरवा. मार्गू कवण. मग अर्जुन श्रीकृष्णांना म्हणाला, अहो हे असे कसे तुमचे बोलणे. या बोलण्यात एक वाक्यता असेल तर त्या संबंधी मनाने काही विचार करता येईल. सर्व कर्मांचा त्याग करावा असे तुम्हीच मागे अनेक रीतीने सांगितले होते. तर आता कर्मयोगाविषयीच्या भराला जास्त उत्तेजन का देत आहात. श्री अनंता, असे हे दुटप्पी बोलले असता आमच्यासारख्या अल्पसमजुतीच्या लोकांच्या मनाला पाहिजे तसा उलगडा होत नाही. ऐका, एक तत्व जर सांगायचे असेल तर एकच निश्चितपणे सांगितले पाहिजे. ते तुम्हाला दुसऱ्यांनी सांगावयास पाहिजे काय. एवढ्यासाठी मी आपल्या सारख्या थोरांना विनंती केली होती की हे तत्वज्ञान संदिग्ध भाषेत सांगू नये. परंतु देवा, मागे झाले ते राहू द्या. आता ह्या वेळी नीट उलगडा करा आणि या दोन मार्गांपैकी चांगला कोणता ते मला सांगा. ज्याचा शेवट शुद्ध असून ज्याचे फळ अचूक प्राप्त होते व ज्याचे अनुष्ठान सहज सरळ आहे. ज्याप्रमाणे झोपेच्या सुखात व्यत्यय न येता रस्ता जर बराच काटत जातो, तशा सुखकारक वाहनाच्या सोयीचा जो मार्ग असेल, वाहनासारखा जो सोयीचा मार्ग असेल तो मला सांगा. या अर्जुनाच्या बोलण्याने देव मनात आनंदित झाले. मग संतुष्ट होऊन म्हणाले, ऐक, तसेच होईल. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पहा, ज्या दैववानाला कामधेनूसारखी आई मिळते त्याला चंद्र पण तो सुद्धा खेळावयास मिळतो. हे पहा, श्री शंकरांनी प्रसन्न होऊन त्या उपमन्यूच्या इच्छेप्रमाणे त्याला दूध भाताकरिता क्षीर समुद्र दिला नाही का. त्याचप्रमाणे उदारपणाचे घर जो श्रीकृष्ण तो अर्जुनाच्या अधीन झाल्यावर मग तो सर्व सुखांचे वस्तिस्थान का होऊ नये. यात आश्चर्य ते कसले. लक्ष्मीकांतासारखा मालक मिळाला असता आपल्याला हवे तसे त्याने का मागून घेऊ नये. म्हणून अर्जुनाने जे मागितले ते श्रीकृष्णांनी प्रसन्न होऊन दिले. श्रीकृष्ण काय म्हणाले ते मी सांगेन. श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, हे संन्यास व कर्मयोग विचार करून पाहिले तर तात्विकदृष्ट्या दोन्हीही मोक्ष प्राप्त करून देणारे आहेत. तरी पण जाणते व नेणते या सगळ्यांना हा निष्काम कर्मयोग आचरण्याला सोपा आहे. ज्याप्रमाणे पाण्यातून तरुण जाण्याला स्त्रिया व बालकांना नाव हे सुलभ साधन आहे, त्याप्रमाणे भवसागरातून तरुण जाण्याला हा कर्मयोग सोपे साधन आहे. त्याचप्रमाणे सारासार विचार केला तर हाच सोपा मार्ग दिसतो. याने कर्माच्या संन्यासापासून मिळणाऱ्या फलाची प्राप्ती कष्टा वाचून होते
आता एवढ्याकरिता मी तुला कर्मसन्यास करणाऱ्याचे लक्षण सांगेन. मग हे दोन्ही मार्ग एकच आहेत असे तू सहजच जाणशील. तरी गतगोष्टींची जो आठवण करीत नाही, काही मिळाले तर त्याची इच्छा धरीत नाही, जो मेरू पर्वताप्रमाणे अगदी अचल असतो आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये मी आणि माझे याचे स्मरण राहिले नाही, अर्जुना, तो सदोदित संन्यासीच आहे असे तू जाण. ज्याच्या मनाची अशी तयारी झाली त्याला संगत सोडून जातात, म्हणून त्याला शाश्वत सुखाची अनायासे प्राप्ती होते. अशा स्थितीत घर वगैरे सर्वांचा त्याग करण्याची काहीही जरुरी नाही, कारण त्यांची आसक्ती घेणारे जे मन ते स्वभावतः निसंग झाले आहे. पहा, विस्तव विझून गेल्यावर मग जो राखेचा ढेपसा शिल्लक राहतो तेव्हा त्याला कापसामध्ये देखील ज्याप्रमाणे गुंडाळून ठेवता येते, त्याप्रमाणे ज्याच्या बुद्धीत संकल्प नाही तो उपाधीत असून सुद्धा कर्मबंधनात सापडत नाही. म्हणून ज्या वेळेला कल्पना सुटते त्याच वेळेला संन्यास घडतो. म्हणून कर्मसन्यास आणि कर्मयोग हे दोन्ही सारखे आहेत. ज्ञेय सा नित्यसंन्यासी यो न द्वेष्टि न कांक्षति निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. तरी गेली याची सेन करी न पवता चाडन धरी जो सुनिश्चळू अंतरी मेरू जैसा. आणि मी माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर. जो मने ऐसा जाहला संगी तोची सांडिला म्हणोनी सुखे सुख पावला अखंडित. आता ग्रहाधिक आघवे ते काही न लगे त्यजावे जे घेत जाहले स्वभावे निसंगू म्हणवणी. देखे अग्नी विझोणी जाये मग जे राखोंडी केवळ होये तैते कापुसे गिवसूये जियावरे. तैसा असतेनी उपाधी ना कळीजे जो कर्मबंधी जयाचिये बुद्धी संकल्पो नाही. घडवणी कल्पना जै सांडे ते चिगा संन्यासू घडे या कारणे दोन्ही सांगडे संन्यास योगू. एरवी तरी अर्जुना, जे पूर्णपणे अज्ञानी आहेत ते सांख्ययोग आणि कर्मयोग यांचे स्वरूप कसे जाणू शकतील. ते स्वभावतःच मूर्ख असतात, म्हणून या दोन्ही मार्गांना भिन्न समजतात. एरवी प्रत्येक दिव्याचे प्रकाश काय निरनिराळे आहेत. एकाचेच चांगले आचरण करून ज्यांनी संपूर्ण रीतीने तत्वाचा अनुभव घेतला ते दोन्ही मार्ग एकच आहेत असे समजतात. आणि सांख्य मार्गाने जे मिळते तेच योगाने प्राप्त होते. म्हणून अशा रीतीने या दोन्ही मार्गात सहजच ऐक्य आहे. पहा, आकाश आणि पोकळी यांच्यामध्ये ज्याप्रमाणे भिन्नता नाही त्याचप्रमाणे कर्मयोग आणि सांख्ययोग यांची एकता ज्याला पटलेली असते, असा ज्याला सांख्य आणि कर्मयोग अभिन्नतेने पटले त्यालाच जगात उजाडले, ज्ञानप्राप्ती झाली व त्यानेच आत्मस्वरूप पाहिले. अर्जुना, जो निष्काम कर्म करण्याच्या हातवटीच्या रस्त्याने मोक्षरूप पर्वतावर चढतो तो परमानंदरूपी शिखर त्वरेने गाठतो. याहून दुसरा ज्याच्या हातून कर्मयोगाचे अनुष्ठान होत नाही तो व्यर्थच संन्यासाच्या छंदात पडतो, परंतु त्याला संन्यासाची प्राप्ती केव्हाच घडत नाही. ज्याने विषयांपासून हिरावून घेतलेले आपले मन गुरुपदेशाने स्वच्छ करून आत्मस्वरूपात मुरवून ठेवले, समुद्रात मीठ पडले नाही तोपर्यंत ते वेगळे अल्प असे दिसते, पण ज्यावेळी समुद्राशी त्याचा संयोग होतो त्यावेळी ते समुद्रा एवढे होते. त्याप्रमाणे संकल्पापासून दूर केल्यामुळे ज्याचे चित्त चिद्रूप झाले तो परिच्छिन्न दिसला तरी त्याने तिन्ही लोक व्यापले आहेत असे समज. आता कर्ता कर्म कार्य हा त्रिपुटीचा व्यवहार स्वभावतः ज्याच्या ठिकाणी बंद पडतो आणि यावर त्याने सर्व काही केले
तरी तो तत्वतः त्याचा करता नसतो. कारण अर्जुना, त्याच्या ठिकाणी मी देह अशी आठवणच नसते. मग कर्तेपणा कोठचा? तो कर्तेपणा तेथे राहील काय सांग. याप्रमाणे शरीराचा त्याग केल्याशिवाय अव्यक्त परमात्म्याचे सर्व गुण त्या कर्मयोगाच्या ठिकाणी स्पष्टपणे अनुभवास येतात. एरवी तोही इतर लोकांप्रमाणे शरीरात असून सर्व व्यवहार करीत असताना दिसतो. तो देखील डोळ्यांनी पाहतो, कानांनी ऐकतो, परंतु आश्चर्य पहा की तो त्या व्यवहाराने मुळीच लिप्त होत नाही. तो स्पर्शासही समजतो, नाकाने गंधाचा अनुभव येतो, समयोचित बोलण्याचा व्यवहारही त्याच्याकडून होतो, आहाराचे सेवन करतो, टाकायचे ते टाकतो व झोपेच्या वेळेला सुखाने झोप घेतो. तो आपल्या इच्छेनुसार चालताना दिसतो. असे तो सर्व कर्माचे खरोखर आचरण करतो. हे एक एक काय सांगावे. पहा, श्वास घेणे व सोडणे आणि पापण्यांची उघडझाप करणे इत्यादी कर्मे अर्जुना पहा, त्याच्या ठिकाणी ही सर्वच असतात, परंतु तो आपल्या अनुभवाच्या सामर्थ्यावर यांचा करता मुळीच होत नाही. ज्या वेळेला तो भ्रांतिरूप अंथरुणावर झोपला होता त्यावेळी स्वप्नाच्या सुखाने घेरला होता. मग ज्ञानाचा उदय झाल्यावर तो जागा झाला, म्हणून तो आपल्याला करता समजत नाही. नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् अश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन् प्रलपन् विसृजन् गृह्णन् उन्मिषन्नमिषन्नपि इन्द्रियाणीन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. आता चैतन्याच्या आश्रयाने सर्वेंद्रियाच्या वृत्ती आपल्या विषयांकडे धाव घेत असतात. दिव्याच्या उजेडावर ज्याप्रमाणे घरातील व्यवहार चालतात त्याप्रमाणे ज्ञानाच्या प्रकाशात योगयुक्तांची सर्व कर्मे देहात चालतात. ज्याप्रमाणे कमळाचे पान पाण्यात असून पाण्याने लिप्त होत नाही, त्याचप्रमाणे तो सर्व कर्मे करतो, परंतु धर्मरूपी कर्मबंधनाने आकळला जात नाही. पहा, जे कर्म बुद्धीला समजण्याच्या पूर्वी व मनात विचार उद्भवण्याच्या अगोदर होते त्या व्यवहाराला कायिक व्यवहार म्हणतात. हेच स्पष्ट पाहिजे असेल तर ऐक. ज्याप्रमाणे तहान्या मुलाची हालचाल असते त्याप्रमाणे योगी केवळ शरीरानेच कर्मे करतात. मग हे 5 भूतांचे बनलेले शरीर ज्या वेळेला झोपलेले असते त्यावेळेला ज्याप्रमाणे एकटे मनच स्वप्नात व्यवहार करते. अर्जुना, एक आश्चर्य पहा. या वासनेचा विस्तार केवढा आहे. ती देहाला जागे होऊ देत नाही, पण सुखदुःखांचा भोग भोगविते. अरे, इंद्रियांना ज्याचा पत्ता नसतो असे जे कर्म उत्पन्न होते त्यास केवळ मानसिक कर्म म्हणतात. योगी तेही कर्म करतात, पण त्याही कर्माने ते बांधले जात नाहीत, कारण त्यांनी अहंकाराची संगती टाकलेली असते. आता ज्याप्रमाणे भूतसंचार झाल्यामुळे चित्त भ्रमिष्ट होते, मग त्या माणसाच्या इंद्रियाला क्रिया अमेळ दिसतात, त्यास रूप तर दिसते, हाका मारलेले ऐकू येते, तो तोंडाने शब्दांचा उच्चारही करतो, परंतु हे सर्व केल्याची जाणीव नसते. हे राहू दे, तो प्रयोजना वाचून जे जे काही करतो ते सर्व केवळ इंद्रियांचे कर्म आहे असे समज. मग श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, सर्वच ठिकाणी जाणण्याचे जे काम आहे ते खरोखर बुद्धीचे आहे असे ओळख. ते कर्मयोगी बुद्धी पुढे करून मनपूर्वक कर्म करतात, पण ते नैष्कर्म्य स्थितीत प्राप्त झालेल्या पुरुषांपेक्षाही मुक्त दिसतात, कारण त्यांच्यामध्ये बुद्धीपासून देहापर्यंत कोठेही अहंकाराचे स्मरणच नसते. म्हणून अशा कर्माचे आचरण करीत असताही ते शुद्धच असतात असे समज. अर्जुना, कर्तेपणाचा अहंकार टाकून केलेले जे कर्म तेच नैष्कर्म्य होय. ही
गुरूंकडून कळणारी मर्माची गोष्ट प्राप्त पुरुष समजतात. आता माझ्या बोलण्यातील शांतरसाचा पूर मर्यादा ओलांडून उचंबळत आहे, कारण बोलण्याच्या पलीकडच्या गोष्टीचे व्याख्यान करता आले. ज्याचा इंद्रियाविषयींचा पराधीनपणा चांगल्या तऱ्हेने नाहीसा झाला आहे, त्यांनाच हे ऐकण्याची योग्यता आहे. या ज्ञानेश्वर महाराजांच्या बोलण्यावर संत श्रोते म्हणतात, हे विषयांतर करणे पुरे, कथेचा संबंध सोडू नको, कारण तसे करण्याने श्लोकाच्या संगतीचा बिघाड होईल. जे मनाने आकलन करणे कठीण आहे, घासाघीस केली तरी बुद्धीला जे प्राप्त होत नाही, ते दैवाच्या अनुकूलतेने तुला सांगता आले. जे स्वभावता शब्दांच्या पलीकडचे आहे, ते बोलण्यात जर सापडले तर अनेकांचे काय प्रयोजन. तेव्हा तू श्रीकृष्णार्जुन संवादाची चाललेली कथा सांग. श्रोत्यांची अशी ही अतिशय उत्कंठा जाणून निवृत्तीनाथांचे शिष्य म्हणतात, कृष्ण आणि अर्जुन या दोघात झालेले संभाषण एवढा वेळ ऐकले ते लक्षात घेऊन यापुढे ऐका. मग श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, आता तुला कृतकृत्य झालेल्या पुरुषाचे चिन्ह संपूर्णपणे सांगेन, तू ते चांगले ऐक. तरी या जगात ज्ञानयोगाने जो संपन्न झाला आहे आणि ज्याला कर्मफलाचा वीट आला आहे, त्याला घरात घुसून शांती वरते. अर्जुना, त्याहून दुसरा आसक्त कर्माच्या बंधनामुळे अभिलाषेच्या दाव्याने फलभोगाच्या खुंट्याला बांधला जातो. फलाची इच्छा असलेल्या पुरुषाप्रमाणे तो सर्व कर्मे करतो आणि नंतर आपल्या हातून ती गोष्ट घडलीच नाही अशा अकर्तेपणाच्या समजुतीने जो त्याविषयी उदासीन राहतो. जो जिकडे पाहतो तिकडे सुखमय सृष्टी होते आणि जो जेथे सांगेल तेथे महाबोध नांदतो. 9 छिद्रांच्या देहामध्ये वागत असूनही त्याचे देहाशी तादात्म्य नसते. तो फलांचा त्याग करणारा कर्मे करीत असतानाही तत्वतः काहीच करत नाही. ज्याप्रमाणे सर्वेश्वर जर पाहिला तर तो वस्तुतः क्रियाशून्य असतो, परंतु तोच तिन्ही लोकांच्या विस्ताराची रचना करतो आणि त्यास कर्ता असे म्हणावे तर तो कोणत्याही कर्माने लिप्त होत नाही, कारण त्याच्या ठिकाणी असणाऱ्या उदासीनतेचा कोणताही अवयव अशुद्ध होत नाही. त्याच्या सहज स्थितीचा तर भंग होत नाही व त्याचा अकर्तेपणा चोळवटत नाही. म्हणून असे असूनही तो महाभूतांचे अनेक समुदाय चांगल्या रीतीने उत्पन्न करतो. तो जगातील सर्व प्राण्यांना व्यापून असतो, परंतु केव्हाही कुणाची आसक्ती धरीत नाही. हे जग उत्पन्न होते व नाहीसे होते याची तर त्यास खबरही नसते. पापपुण्य ही अगदी त्याच्या अगदी जवळ असून तो त्यांना जाणत नाही. तो त्यांचा साक्षीही होऊन राहत नाही. मग दुसरी गोष्ट कशाला बोलावयास पाहिजे. सगुण स्वरूपाच्या संगतीने तो सगुण होऊन क्रीडा करतो, परंतु त्या समर्थाच्या निर्गुणपणाला मलिनता येत नाही. तो उत्पन्न करतो, पालन करतो व संहार करतो असे त्याच्या कर्तृत्वाविषयी सर्व लोकात वर्णन येते. अर्जुना ऐक, ते केवळ अज्ञान आहे. ते अज्ञान ज्या वेळेला संपूर्ण नाहीसे होते त्यावेळेला भ्रांतिरूप काजळी दूर होते आणि मग ईश्वराचे कर्तृत्व प्रतीतीला येते. आणि ईश्वर एक अकर्ता आहे असे चित्ताला पटले आणि मुळापासून स्वभावतः तोच मी आहे अशा विचाराने चित्तात उदय केला असता त्याला तिन्ही लोकात भेद कशाचा. तो आपल्या अनुभवाने सर्व जगच मुक्त आहे असे पाहतो. ज्याप्रमाणे पूर्व दिशेच्या राजवाड्यात सूर्योदय रूपी दिवाळी झाली असता त्याच वेळेला दुसऱ्याही दिशातील काळोख नाहीसा होतो. आत्मज्ञानासंबंधी त्याच्या बुद्धीचा निश्चय झाला म्हणजे
साधक आपणच आपल्याला ब्रह्मरूप मानू लागतो आणि आपली वृत्ती पूर्ण ब्रह्माकार ठेवून तो रात्रंदिवस त्याच अनुसंधानात असतो. असे चांगले व्यापक ज्ञान ज्याच्या हृदयाचा शोध करीत आले, त्याची ती समता दृष्टी होते, तिचे शब्दांनी विशेष काय वर्णन करू. ते जसे आपल्यालाच ब्रह्मरूप पाहतात, तसे ते सर्व जगाला ब्रह्मरूप पाहतात. हे येथे सांगण्यात काय मोठे आश्चर्य आहे. परंतु ज्याप्रमाणे दैव हे लीलेने देखील किंवाच दरिद्रतेला पाहत नाही, किंवा विचार हा ज्याप्रमाणे भ्रांतीला जाणत नाही, किंवा अंधकाराचा प्रकार ज्याप्रमाणे सूर्याला स्वप्नातही दिसत नाही, किंवा अमृताच्या कानावर मृत्यूची वार्ताही येत नाही, हे राहू दे, उष्णता कशी असते हे ज्याप्रमाणे चंद्राला आठवूनही लक्षात येणार नाही, त्याप्रमाणे ते ज्ञान प्राण्यांच्या ठिकाणी भेदाला जाणत नाही. मग त्यांच्या ठिकाणी हे चिलीट, किंवा हा हत्ती, किंवा हा चांडाळ आणि हा ब्राह्मण, किंवा हा आपला मुलगा आणि हा पलीकडे असलेला परका, हा भेद कोठून उरणार? अथवा ही गाय आणि हे कुत्रे, अथवा एक थोर आणि एक नीच, हे कोठले? हे राहू दे, जागा असलेल्याला स्वप्न कोठून पडणार? आणि जर अहंकार उरलेलाच असेल तर भेदाची प्रतीती होईल. तो अहंकार अगोदरच सर्व नाहीसा झाला, आता भेदभाव कुठला? म्हणून सर्व ठिकाणी सर्व काळ सारखेच असणारे जे अद्वय ब्रह्म, तेच आपण आहो असे जे समदृष्टीचे तत्व, ते तो संपूर्णपणे जाणतो. ज्यांनी विषयांचा संबंध न टाकता आणि इंद्रियांचे दमन न करता निरीच्छ असल्यामुळे अलिप्तता भोगिली, जे लोकांना अनुसरून लोक करतात त्याप्रमाणे व्यवहार करतात, परंतु ज्यांनी लोकांच्या ठिकाणी असणाऱ्या अज्ञानाचा त्याग केला आहे, ज्याप्रमाणे पिशाच्य जगात असून जगाला दिसत नाही, त्याप्रमाणे तो देहधारी असूनही संसारी लोक त्याला ओळखत नाहीत. हे राहू दे, वाऱ्याच्या संगतीने ज्याप्रमाणे पाण्यावरच पाणी लाट रूपाने खेळते, पण लोक त्यास या लाटा पाण्याहून वेगळ्या आहेत असे म्हणतात, त्याप्रमाणे त्याच्या नामरूपाची गोष्ट आहे. एरवी ज्याचे मन सर्व ठिकाणी साम्याला आलेले आहे, तो खरोखरच ब्रह्मच आहे. अशा तऱ्हेने जो समदृष्टीने असतो, त्या पुरुषाला ओळखण्याचे लक्षण देखील आहेत. अच्युत म्हणाले, अर्जुना, मी तुला ते थोडक्यात सांगतो, तू त्याचा विचार कर. मृगजळाच्या लोंढ्याने ज्याप्रमाणे मोठा पर्वत किंचितही ढकलला जात नाही, त्याचप्रमाणे चांगल्या अथवा वाईट गोष्टी प्राप्त झाल्या असता ज्याच्यामध्ये विकार उत्पन्न होत नाही, तोच खरोखर तात्विकदृष्ट्या समदृष्टीचा पुरुष होय. कृष्ण म्हणाले, अर्जुना, तोच ते ब्रह्म समज. जो आत्मस्वरूपाला सोडून केव्हाही इंद्रियरूपी गावाला येत नाही, तो विषय सेवन करीत नाही, यात आश्चर्य ते काय? अपरिमित अशा स्वाभाविक असलेल्या आत्मसुखाच्या विपुलतेने अंतःकरणात स्थिर झाल्यामुळे तो बाहेर पाऊल टाकत नाही. सांग, कमळाच्या पाकळीच्या पात्रावर जो चकोर पक्षी शुद्ध चंद्रकिरणांचे भोजन करतो, तो वाळूचे कण चाटीत बसेल काय? त्याप्रमाणे ज्याला स्वतः आपल्या ठिकाणी उत्कृष्ट आत्मसुख प्राप्त झाले, त्याला सहजच विषय सुटले, हे सांगावयास पाहिजे. एरवी सहजच चांगला विचार करून पहा, या विषयाच्या सुखाने कोण फसले जातात. ज्याप्रमाणे भुकेलेला दरिद्री पुरुष कोंडा खातो, त्याप्रमाणे ज्यांनी आत्मस्वरूपाचा अनुभव घेतला नाही, तेच या विषयांच्या मध्ये रंगतात. अथवा तहानेने त्रस्त झालेली हरणे
भ्रमाने खऱ्या पाण्याला विसरून मृगजळाला पाणी आहे असे समजून माळरानावरच येऊन पोहोचतात. तसेच ज्याला आत्मस्वरूपाचा अनुभव नाही, ज्याच्या ठिकाणी स्वरूपानंदाचा नेहमी पूर्ण अभाव असतो, त्यालाच हे विषय सुखरूप वाटतात. एरवी विषयांमध्ये काही सुख आहे हे म्हणणे बोलण्याच्या सुद्धा योग्यतेचे नाही. नाहीतर विजेच्या चमकण्याने जगामध्ये का उजाडत नाही सांग? वारा, पाऊस आणि ऊन यांच्यापासून बचाव करण्याचे काम जर ढगाच्या सावलीनेच होईल, तर 3 मजल्यांची चुनेगच्ची घरे बांधण्याचा खटाटोप का करावा? म्हणून ज्याप्रमाणे विषाच्या कांद्याला मधुर म्हणावे, त्याप्रमाणे विषयात सुख आहे असे जे म्हणतात, ते विषयांचे खरे स्वरूप न जाणताच व्यर्थ केलेली त्यांची बडबड आहे. किंवा पृथ्वीचा पुत्र असलेल्या ग्रहाला मंगळ असे म्हणतात, पण त्याचा परिणाम बेडाकारक दिसून येतो. किंवा मृगजळालाच जल असे म्हणतात. त्याप्रमाणे विषयांपासून येणाऱ्या अनुभवाला सुख म्हणणे म्हणजे व्यर्थ बडबड आहे. हे सर्व प्रतिपादन राहू दे. तूच सांग, सर्पाच्या फणीची सावली आहे, ती उंदराला कितपत शांत करणारी आहे बरे? अर्जुना, ज्याप्रमाणे गळाला लावलेल्या आमिषाचा पिंड जेथपर्यंत मासा गिळीत नाही तेथपर्यंतच ठीक, त्याप्रमाणे विषयांच्या संगाची स्थिती आहे हे तू निसंशय समज. विरक्तांच्या दृष्टीने पाहिले तर हे विषयसुख अर्जुना पंडुरोगामध्ये आलेल्या सुजेप्रमाणे घातक आहे असे समज. म्हणून विषयांच्या उपभोगामध्ये जे सुख असते ते प्रारंभापासून शेवटपर्यंत दुःखच आहे असे समज. परंतु काय करतील मूर्ख? विषयांचे सेवन केल्याशिवाय त्यांचे चालतच नाही. ते बिचारे मूर्ख त्या विषयांचे आतले स्वरूप जाणत नाहीत, म्हणून त्यांच्याकडून विषयांचे अगत्य सेवन होते. तूच सांग, पुवाच्या चिखलातील किडे पुवाची किळस घेतात काय? त्या दुःखी लोकांना दुःखच जीवन होऊन राहिलेले असते. ते विषयरूपी चिखलातील बेडूकच बनतात. ते विषयासक्त लोकरूपी मासे विषयोपभोगरूपी पाण्याला कसे टाकतील? शिवाय जर हे जीव विषयांवर अनासक्त होतील तर दुःखदायक योनी ज्या आहेत त्या सर्व निरर्थक होणार नाहीत काय? अथवा गर्भात राहणे वगैरे संकटे किंवा जन्म आणि मरण यापासून होणारे कष्ट हा मार्ग अविश्रांतपणे कोणी चालावा? जर विषयासक्त लोक विषय सोडून देतील तर मोठमोठ्या दोषास राहावयास जागा कुठे मिळेल? आणि मग या जगामध्ये संसार हा शब्दच खोटा ठरणार नाही काय? म्हणून ज्यांनी विषयांपासून होणारे दुःखच सुख या समजुतीने स्वीकारले, त्यांनीच मिथ्या असलेले सर्व अविद्यादिक हे खरे करून दाखवले. अर्जुना, यामुळे विचार करून पाहिले तर हे विषय वाईट आहेत. तू कदाचित चुकून कधी त्या मार्गाला जाशील तर जाऊ नकोस. जे विरक्त पुरुष आहेत ते या विषयास जसे काही ते विषच आहे असे समजून त्याचा त्याग करतात, कारण ते निरीच्छ असल्या कारणाने विषयांनी दाखविलेले दुःखरूप सुख त्यास आवडत नाही. आत्मज्ञानांच्या ठिकाणी तर या दुःखरूप विषयांची गोष्ट सुद्धा नाही, कारण त्यांनी देहात असतानाच काम क्रोधादी वृत्ती आपल्या अधीन करून ठेवल्या आहेत. त्यांना अंतःकरणात एक ब्रह्मसुख अनुभवाला आलेले असते, म्हणून ते बाह्य विषयांची गोष्ट मुळीच जाणत नाहीत. परंतु पक्षी जसे फळ खातो तसे ते ब्रह्मसुख वेगळे प्राण्याने भोगण्यासारखे नाही, तर तेथे भोगतेपणही विसरले पाहिजे. त्या भोगामध्ये वृत्तीची अशी एक स्थिती उत्पन्न होते की ती स्थिती अहंकाराचा पडदा दूर करते आणि मग तो जीव सुखाला गाढ आलिंगन देतो. पाण्यात पाणी मिळाल्यानंतर जसे वेगवेगळे दिसत नाही,
त्याप्रमाणे त्या अलिंगनाच्या संबंधात आपणच आपल्याला मिठी मारतो, म्हणजे आपलेच आपल्याशी सहज ऐक्य होते. अथवा आकाशात वायूचा लय झाल्यानंतर आकाश व वायू हे दोन आहेत असे म्हणता येत नाही. तसेच या भागामध्ये केवळ एक ब्रह्मसुख स्वरूपाने राहते. अशी द्वैताची गोष्टच गेली, मग ऐक्य होते असे जर म्हणावे तर तसे ऐक्य जाणून ऐक्य आहे असे म्हणणारा तेथे साक्षी तरी उरला आहे कोण? म्हणून हे मागील सगळे असू दे, जे न बोलण्यासारखे आहेच ते काय बोलावे? जो ब्रह्मनिष्ठ आहे तोच हे मर्म जाणील. जे अशा सुखाने धुंद झाले आहेत आणि आपल्याच ठिकाणी आपण रममाण झाले आहेत, ते पूर्णपणे साम्यरसाचे ब्रह्मैक्य भावाचे ओतलेले पुतळेच आहेत असे मी समजतो. ते आनंदाचे प्रतिबिंब किंवा सुखाचे कोंब आहेत, किंवा जणू या महाबोधाने आपल्याला राहण्याला मंदिर केले आहे. ते विवेकाचे मूळ वस्तिस्थान आहेत, किंवा परब्रह्माच्या ठिकाणचे स्वभाव, किंवा जणू काय मूर्तिमंत ब्रह्मविद्येचे सजविलेले अवयवच आहेत. ते शुद्ध सत्वाचे सात्विक आहेत अथवा चैतन्याचे अवयव आहेत. यावर श्री गुरु निवृत्तीनाथ म्हणाले, हा बोलण्याचा विस्तार पुरे. तू एक एक वर्णन कोठवर करणार? तू जेव्हा संताच्या स्तुतीत तन्मय होतो तेव्हा चालू विषयांचे स्मरण तुला राहत नाही आणि विषयाला सोडून पण चांगले बोल तू बोलतोस. परंतु हा रसाचा विस्तार आवरता घे आणि आता ग्रंथाचा अर्थरूपी दिवा प्रज्वलित कर व सज्जनांच्या अंतःकरणरूपी मंदिरात मंगलकारक दिवसाचा प्रातःकाल कर. याप्रमाणे श्री गुरूंची सूचना निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर यांना मिळाली. मग ते म्हणाले, श्रीकृष्ण जे म्हणाले तेच ऐका. अर्जुना, अमर्याद सुखाच्या डोहात जे एकदम तळाशी जाऊन पोचले आहेत ते मग त्याच ठिकाणी स्थिर होऊन तद्रुपतेला प्राप्त झाले. अथवा शुद्ध आत्मज्ञानाने जो आपणच विश्व आहोत असे जाणतो तो या देहामध्येच परब्रह्म आहे असे खुशाल मानता येईल. जे खरोखर अतिशय श्रेष्ठ आहे अथवा जे क्षयरहित व अमर्याद आहेत आणि निष्काम पुरुष ज्या ठिकाणी प्राप्ती करून घेण्यास अधिकारी आहेत, जे थोर ऋषींकरताच वाढून ठेवले आहे किंवा वैराग्यवानांच्या वाट्याला आलेले आहे व जे नेहमी संशयरहितास फलद्रूप होते, अथवा आत्मप्रकाशे चोखे, जो आपणोपेची विश्व देखे, तो देहेची परब्रह्म सुखे मानू येईल. ज्यांनी आपले आपण चित्त विषयांपासून हिरावून घेऊन आपले अधीन करून ठेवले आहे असे पुरुष निश्चयाने ज्या स्वरूपात लीन झाले असता पुन्हा जागे होत नाहीत, जे मोक्षरूप परब्रह्म ज्ञानांचे जे साध्य तेच ते पुरुष आहेत असे अर्जुना तू समज. असे जे देहात असतानाच ब्रह्मभावास आले ते असे कशाने झाले हेही विचारशील तर ते आम्ही चांगले पण थोडक्यात सांगतो. तरी वैराग्याच्या आश्रयाने अंतःकरणातील विषय वासना बाहेर काढून देऊन त्यांनी मनाच्या वृत्ती शरीरामध्ये अंतर्मुखाने एकाग्र केल्या. इडापिडा सुषुम्ना या तिहींच्या भेटीला संधीत जेथे भुवयांच्या टोकांचा मिलाप होतो तेथे दृष्टीला स्थिर करून मागे फिरवतात. उजव्या पिंगळा व डाव्या इडा नाकपडीतून जात येत असलेल्या वायूची गती रेचक व पूरक बंद करून म्हणजे कुंभक करून प्राण हृदयस्थ वायू व अपान गुदस्थ वायू यांची सुषुम्नेत समगती म्हणजे ऐक्य करून
त्यासही चित्तास्ते व्योमगती, म्हणजे आकाशाकडे जाणारे ऊर्ध्वगती करतात. तेथे ज्याप्रमाणे रस्त्यावरून वाहणारे पाणी आपल्या पोटात घेऊन गंगा समुद्राला मिळते, त्यावेळेला गटारातील पाणी व एक गंगेचे पाणी अशी वेगवेगळी निवड करता येत नाही. त्याप्रमाणे अर्जुना, ज्यावेळी प्राणापानांच्या निरोधाने मूर्ध्नी आकाशात मनाचा लय केला जातो, त्यावेळी नाना प्रकारच्या वासनांची निवड सहजच थांबते. ज्या ठिकाणी हे संसार रूप चित्र उमटते, तो मनोरूपी पडदा फाटून जातो. ज्याप्रमाणे सरोवर आटले म्हणजे प्रतिबिंब नाहीसे होते, त्याप्रमाणे मनाचे मनपण मुळीच नाहीसे झाल्यावर मग मी देह वगैरे अहंकारादी विकार कोठे राहिले. म्हणून तो ब्रह्मभवी पुरुष देहधारी असतानाच ब्रह्म बनतो. जे देहधारी असताना ब्रह्मभावाला पावले, असे जे आम्ही मागे सांगितले, ते या मार्गाने आले म्हणून आणि नियमांचे डोंगर व अभ्यासाचे समुद्र ओलांडून ते ह्या पलीकडच्या तीराला ब्रह्मत्वाला पोचले. त्यांनी स्वतःला शुद्ध करून प्रपंचाची योग्य किंमत केली. मग सत्य जे ब्रह्म तद्रूप होऊन ते राहिले. जेव्हा श्रीकृष्णाने योगमार्गाचा अभिप्राय अशा रीतीने थोडक्यात सांगितला, तेव्हा अर्जुन मर्मज्ञ असल्याने आश्चर्यचकित झाला. श्रीकृष्णाने अर्जुनाच्या मनाची ही स्थिती जाणली. मग हसून अर्जुनाला म्हणाले, आमच्या बोलण्याने तुझे चित्त प्रसन्न झाले का? यावर अर्जुन म्हणाला, देवा, आपण मनकवड्यांचे राजे आहात. आपण माझ्या चित्तातला अभिप्राय चांगला ओळखलात. मी जे काही विचार करून तुम्हास विचारावे, ते देवा आपण आधीच जाणले. तरी आपण जे बोलला तेच स्पष्ट करून सांगा. सहज पाहिले तर देवा, ऐका, तुम्ही जो मार्ग दाखविला तो पोहून जाण्यापेक्षा पाय उताराने जाणे जसे सोपे, तसा हा योग मार्ग सांख्याहून सोपा आहे. परंतु आमच्यासारख्या दुर्बळांना समजण्यास येथे काही विलंब लागेल, पण तो सहज सहन करता येईल. म्हणून देवा, एक वेळ त्याचाच अनुवाद करावा. जरी विस्तार होईल तरी हरकत नाही, पण तो योग मार्ग आरंभापासून अखेरपर्यंत सांगाच. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, असे का? तुला हा मार्ग चांगला वाटतो तर सांगायला आमची काही हरकत आहे. ऐक, आम्ही तो आनंदाने सांगतो. अर्जुना, तू ऐकतोस व ऐकून त्याप्रमाणे आचरण करतोस असे जर आहे तर आम्ही सांगावयास का कमी करू? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अगोदरच आईचे अंतःकरण त्यात आवडतेपणाचे निमित्त झाले, मग त्या ममतेच्या अद्भुततेची कल्पना कोणास येईल? ती हरीची कृपादृष्टी करुणरसाचा वर्षावच आहे असे म्हणू का, अथवा नव्या स्नेहाची सृष्टी आहे असे म्हणू? हे राहू द्या. कृष्णाच्या त्या दृष्टीचे वर्णन कसे करावे हे आम्हास कळत नाही. ही हरीची दृष्टी जणू काय अमृताचीच ओतलेली होती, अथवा अर्जुनाविषयीचे प्रेम पिऊन मस्त झालेली होती. म्हणून अर्जुनाच्या मोहात अडकलेल्या त्या हरीच्या दृष्टीस बाहेर निघण्याचे कळेना. या हरीच्या दृष्टीसंबंधाने जितके जास्त बोलावे, तितकी कथेची संगती सुटून या वर्णनाचा विस्तार वाढेल. परंतु हरीच्या अर्जुनाविषयीच्या प्रेमाचे यथार्थ वर्णन शब्दांनी करता येणार नाही, ते नाहीच. यात आश्चर्य ते काय? कारण जो आपले मोजमाप आपणच जाणत नाही, तो ईश्वर कोणी आकलन करावा? तर मागील बोलण्याचा अभिप्रायावरून मला सहज असे वाटते की देव अर्जुनाच्या प्रेमरूपी मोहात गुंतले आहेत, कारण त्या अर्जुनाला बलात्काराने अरे बाबा ऐक म्हणून म्हणत होते. अर्जुना, ज्याप्रमाणे तुझ्या चित्ताला पटेल त्या सोप्या रीतीने कौतुकाने सांगण्यात येईल. तो योग हे कशाला नाव आहे, त्याचा उपयोग काय, अथवा त्या योगाचा अधिकार कोणाला आहे, याप्रमाणे
जे जे काही या बाबतीत सांगितलेले शास्त्रात असेल ते सर्वच मी तुला आता सांगेन पहा, तू मन लावून ऐक. असे म्हणून श्रीहरी जे बोलले ती कथा पुढे आहे, ती सांगण्यात येईल. अर्जुनाशी असलेल्या सख्यात बिघाड होऊ न देता श्रीकृष्ण अर्जुनाला अष्टांग योग सांगतील. तो प्रसंग निवृत्तीनाथांचे शिष्य म्हणतात, मी स्पष्ट करून सांगेन. इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे योगगर्भो नाम पंचमोऽध्यायः. ज्ञानेश्वरीमधील 5वा अध्याय समाप्त. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.